माझं तर मत आहे, मी पहिल्यापासून तेच सांगतो की आपले गोटे हे चाऱ्यावरच चालले पाहिजेत. आपले गोटे ना पशुखाद्यावर चालले पाहिजेत ना औषधावर चालले पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही चाऱ्यावर तुमचे गोटे चालणार नाहीत सगळ्या चाऱ्यावर, तोपर्यंत मग तुमचे पैसे खर्च होत जाणार. फक्त तुम्हाला दिसेल पशुखाद्यवाल्या मोठा झालेला दिसेल विकणारा, आणि औषध कंपन्या मोठ्या झालेल्या दिसतील, पण तुम्ही कधीच मोठे झालेले दिसणार नाही. त्यासाठी तुम्ही चांगला सकस चारा आणि साधं सोपा सगळीकडे बघतोय आपण, सगळीकडे ऐकाय भेटते, पण शेतकऱ्याला का लक्षात येत नाही ते कळत नाही. निसर्गाचा नियमही आहे, जसं इंधन तशी ऊर्जा. साधं सोपं तुमचं जसं ते गायींचं इंधन आहे, आणि तुमचं जर सकस नसेल, जर तुम्ही ऊस वाडे कुठे गिन्नी गोल हाती गवत ह्याच्यावर जर करणार असाल तर त्या दुधात गुणवत्ता येणार नाही, क्वालिटी येणार नाही, क्वांटिटी मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, सध्याला आपण बघतोय की गायीपालन हा व्यवसाय खूप प्रचलित होतोय. आणि मग मित्रांनो, गायीपालन हा व्यवसाय आपण कसा केला पाहिजे, त्याचबरोबर गायीपालन करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी असतात आणि आपण ब्रीडिंगवरती कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे, ब्रीडिंगवरती, फिडिंगवरती आणि मॅनेजमेंटवरती आपण कशा पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजेत, अशा वेगवेगळ्या गोष्टीवरती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी निलेश जाधव तुम्हा सर्वांचं आपल्या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे येथील गजानन शेवाळे साहेबांच्या गोठ्यावरती. तर शेवाळे साहेब, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेवाळे साहेब, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की आता प्रत्येक शेतकरी आपण बघतोय की आता खूप शेतकरी असे आहेत की त्यांना गायीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे. मग ते संपूर्ण महाराष्ट्रातील म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. मग अशा शेतकऱ्यांनी गायीपालन व्यवसाय हा कसा सुरू करावा, किंवा आपला हा जो गायीपालन व्यवसाय आहे आपण कसा सुरू केला, याबद्दल थोडक्यात काय सांगा? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलवरील सर्व जे दर्शक असतील, व्ह्यूअर्स असतील, त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि तुमचे यूट्यूबर, जे महाराष्ट्रातले जे यूट्यूबर आहेत त्यांचेही आभार मानतो की त्यांच्यामुळं जे चांगले गोटे काम करतात त्यांचे पाहण्यासाठी भेटते आणि त्यात सुधारणा करण्यासाठी बराचसा भाव भेटतो. आम्ही काही चॅनलवरून आपल्या पाहतो जे चांगले फार्म करते गोट्यातील, काही त्यांच्या शंका आहेत, म्हणजे आम्हालाही त्यातून उत्तरं मिळतात. त्यामुळे तुम्ही एक प्रकारे महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना साक्षर करत आहात, त्याबद्दल तुमचं बी आम्ही आभार मानलं पाहिजे. तर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. आणि मला असं बऱ्याच जणांचे आभार मानावे लागतील की ज्यांनी मला दूधधंदा शिकवला, मलाही दूधधंद्यात साक्षर केलं. असं आमची म्हणजे आपली म्हणावं लागेल आपली IDFA टीम की त्यांच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मी शिकण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझ्या गोट्याचे जे गुरु आहेत शांताराम गायकवाड, डॉक्टर शांताराम गायकवाड सर, यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांच्यामुळे मी गोठा चालू केला. आणि सर्व माझे जे डेअरीवर दूध घालणारे जे आपले दूध उत्पादक आहेत त्यांनी मला वेळोवेळी प्रत्येक, माझे मित्र नवीन होतो त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला शिकवलं, मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांच्यामुळेच मी खरं तर इथपर्यंत आलो, त्यामुळे त्यांच्याशी विशेष आभार मानतो. आणि आमचे गीते सर आहेत मराठवाडा ॲग्रोचे, त्यांचे आभार मानतो. तर मी सर्वप्रथम गोठा चालू करण्याला ह्याला एक असं म्हणजे खरं तर मी अपघाताने आलो म्हणावं लागेल, कारण माझी घरची परिस्थिती तशी नव्हती की मी एक साधारण कुटुंबातून आलो. मी यापूर्वी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तसं. मी तुम्हालाही सांगतो की मी म्हणजे परिस्थिती हलाखीची होती. आई वडील मोलमजुरी, अडाणी म्हणजे अशिक्षित होते आणि त्यांच्यामुळे मला पुढचं शिक्षण थोडंसं घेता आलं नाही. मी 11वी नंतर शाळा सोडली आणि गावातच पानटपरीचा व्यवसाय मी चालू केला, जेणेकरून थोडंफार अर्थार्जन कुटुंबासाठी हातभार लागेल अशा विषयाने. बरोबर. आणि नंतर मग एक 8-9 वर्ष मी गावात पानटपरी चालवली. पण असं होतं की थोडासा मी म्हणजे मुळात थोडं हुशार होतो, वर्गात पण हुशार होतो, पण काहीतरी असं वेगळं करायची अशी माझी कल्पना असायची. तर आम्ही एक स्टँडवर असताना बचत गट चालू केला होता. एक आपलं जे छोटेसे दुकानदार आहेत, मी पानटपरी चालक आहे, कोण म्हणजे असे साधेच थोडे असे जे छोटेखानी व्यवसाय आहेत अशांनी मिळून आम्ही एक बचत गट चालू केला होता. आणि त्यातले काही म्हणजे बचत आमची जमा झाली, त्यातून आम्ही एक डेअरी म्हणजे गावात एक दूध संकलन चालू करू. अशा ह्यानं आम्ही डेअरी म्हणजे दूध संकलन चालू केलं. आणि डेअरी संकलनाचं काम माझ्याकडे आलं, दूध कलेक्शन करा. तर नंतर मग 70 लिटरहून चालू केलेला डेअरीचा प्रवास होता. आणि त्यावेळेस मी चॅलेंज स्वीकारलेलं होतं, कारण आम्ही तर असं कुठलं म्हणजे
कुठल्या काही गोष्टी नव्हत्या आमच्याकडे भांडवल किंवा ऍडव्हान्स देण्यासाठी पैसे असतील किंवा काही असं असेल. फक्त एक जगापेक्षा वेगळं काहीतरी आपण देऊ अशा हिशोबानं. आणि बरोबर फक्त दूध घेणं हा विषय नव्हता आमचा. तर दुधाबरोबर लोकांना आणखी व्यवसायातले काही खाचाखोचा आहेत त्या शिकवणं, त्यांच्याकडून चांगला दूध धंदा करून घेणं, दूध उत्पादन कसं वाढेल हे प्रयत्न करणं. अशा हिशोबाने आम्ही डेअरीचं काम करत असेल. तर 70 लिटर पर डेचं संकलन अजून साधारण 4,500 लिटर पर डेवर आम्ही घेऊन गेलेलो आहोत. आणि ते पण पूर्ण आमचे जे दूध उत्पादक आहेत ते पूर्ण समाधानी आहेत. कारण त्यांच्यासाठी आम्ही डेअरीतून मुरगास बॅग असतील, मॅट असतील, औषधं असतील, समजा गाईची ब्रश असतील, मिल्किंग मशीन असतील, गाई म्हणजे खरेदीसाठी काही भांडवल लागलं किंवा काही त्यांना म्हणजे गोट्यातील काही अडचणी आल्या, डॉक्टरांची असेल, वेटरनरीची, म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीची मार्गदर्शन आम्ही चांगल्या तज्ज्ञांकडून आणून करतो, त्यांना ते पुरवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आमचे उत्पादक पण म्हणजे समाधानी आहे. आणि मी त्यांच्याकडूनच शिकलो. त्यांच्या काही चुका होत होत्या, तर मला असं वाटायचं की त्यांनी चांगलं करावं, मुक्तसंचार गोटे करावेत, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर मी आमच्या उत्पादकांची ट्रिप म्हणजे एक ट्रिप घेऊन जायचो 5-10 लोकांची, की जे बारामती भागातले जे गोटे आहेत, इंदापूर भागातले गोटे आहेत, फलटण भागातले गोटे आहेत, ते दाखवण्यासाठी. तर तसे गोटे दाखवताना मी गोविंद डेअरीशी माझा संबंध आला. की गोविंद डेअरीचे डॉक्टर शांताराम गायकवाड सर, त्यांच्याशी संबंध आला. त्यांची ओळख थोडीफार वाढली ओळख त्या निमित्तानं. आणि त्यावेळेस माझ्याकडे काही नव्हत्या. तर माझा एक उद्देश असायचा की आपल्या दूध उत्पादकांना मुक्त संचार गोटे केले पाहिजे. पण मी एक साधारण वर्षभर पाहिलं, लोकांना घेऊन जायचो, पण मुक्त संचार गोटे होत नव्हते, त्या प्रमाणात होत नव्हते. प्रत्येक जणाचं इथं आल्यानंतर निगेटिव्ह विचार यायचे, असं काही व्हायचं. म्हणून तर माझ्याच असं मनात आलं की बाबा आपणच दूध गाईचा गोटा अगोदर चालू करू. बरोबर आहे. आणि नंतर लोकांना दाखवू की हे मुक्त संचार आणि हा मुरघास अशा पद्धतीने गोटा चालवणं तर फायद्याचा आहे. ह्या हिशोबानं म्हणजे लोक करणार म्हणून मी इकडं वळालो करतात. तर मी करण्याचं. आणि त्यात असं झालं की खरंच माणूस म्हणता ना की संधी प्रत्येकाला येते आयुष्यात, तसं माझ्या डोक्यात फक्त तेवढा विचार चालू होता की आपणच केलं पाहिजे. पण त्या पिरियडला नेमकं 2016 साली गोविंद डेअरीच्या मार्फत एक पंजाब ट्रिप निघाली होती. तर त्यात मला जाण्याचं म्हणजे संधी मिळाली. मग गायकवाड सरांबरोबर मी पंजाबला गेलो. तिथले फार्म पाहिले, तिथले म्हणजे तिथले त्यांची मानसिकता व्यवसायाविषयी चांगली पाहिली. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. तिथलं दूध उत्पादन पाहिलं, गायींचं ॲव्हरेज पाहिलं दुधाचं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि त्या गोष्टी पाहिल्यानंतर मग आणखी मनातून यायला लागलं की मग गोटा केला तर असा करायचा. म्हणून मग मी गोटा तिथून परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आलो. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मी गोट्याचं काम लगेच चालू केलं. बरोबर. आणि मग असं गोटा ह्याच्यात आलो. पण येताना ठरवलं होतं की ब्रीडिंग, फीडिंग आणि मॅनेजमेंट हे 3 जे दूध व्यवसायाचे खांब आहेत, त्या खांबावरच गोटा चालू करायचा. आता सध्या जे पारंपरिक नुसार करते तसं करायचं नाही. म्हणून मी थोडंसं माझं वेगळे पण फक्त तेवढ्या बाबतीत झालं. असा हा माझा प्रवास. बरोबर आहे. तर शेवाळ साहेब, खूप छान पद्धतीची माहिती आपल्या सर्व तुम्ही प्रेक्षकांना दिलेली आहे, किंवा गाई पालनात तुम्ही कसे आलात याची देखील खूप छान माहिती आपल्याला भेटलेली. तर शेवाळ साहेब, आणखीन एक महत्त्वाचा असा प्रश्न की आता मग सध्याला जसं तुम्ही मला सांगितलं की ब्रीडिंग, फीडिंग आणि मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. मग तुमच्या मते एक चांगला ब्रीड तयार करण्यासाठी कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे? हो, आता सगळीकडे सध्या काय चाललेलं आहे की ब्रीडिंग तुम्ही ऐकत असताना असं. पण सगळ्यात अगोदर महत्त्वाचा रोल तर मी म्हणजे प्रत्येकाला सांगत असतो की पहिला तुमचा महत्त्वाचा रोल आहे मॅनेजमेंट. तुमच्या गोट्याचे पहिला मॅनेजमेंट. कारण तुमच्याकडे फक्त ब्रीड असून चालणार नाही, तर तुमची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तुमची सुरुवातीला मानसिकतेतून तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या मानसिकतेतून पुढे आला पाहिजे की नाही, मला करून दाखवायचंय आणि मला करायचंय. नुसतं फक्त ब्रीडिंग करून चालणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो आहे गोट्यातला पार्ट तो आहे मॅनेजमेंटचा, की जो तुम्ही तिथून स्टार्ट केला पाहिजे की तुमच्या गोट्याला किती तुम्ही वेळ देऊ शकताय, तुमचा गोटा म्हणजे योग्य जागी आहे का, मी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मॅनेजमेंट. बरं की तुमच्याकडे चाऱ्यासाठी म्हणजे चारा करणार आहात, चाऱ्यासाठी तुमची मानसिकता काय आहे, की जी पारंपरिक चारा पिके त्याच्यावर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी निघाला, तुमची शिकण्याची तयारी आहे का, तुमची ऐकून घेण्याची तयारी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी असं हे म्हणजे सूत्र मारावं लागेल. बरोबर आहे. पण मॅनेजमेंटकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं लागेल. बरोबर आहे. आता दुसरा असा प्रश्न आहे की मग फिडिंग वरती आपण कसं काम करताय? सध्याला आपल्याकडे चारा कोणता आहे?
गोट्यात जसं म्हणलं तसं फिडिंग हा विषय येतो. तर फिडिंगमध्ये समजा म्हणजे आपण जे गाईला जे समजा देणार आहेत ती म्हणजे खाद्यातून त्यातून एक चारा येतो, 2 नंबरला आपलं पशुखाद्य येतं आणि 3 नंबरला आपलं सप्लिमेंट म्हणतो आपण, जे काही औषध असतील समजा जे टॉनिक असतील त्याचं येतं. तर सर्वप्रथम चारा जर घेतलं तर चारा तुमच्याकडे किती पौष्टिक आहे त्याच्यावर तुमचा धंदा किती दिवस चालणार आहे ते ठरलं जातं. हे माझं तर मत आहे, मी पहिल्यापासून तेच सांगतो की आपले गोटे हे चाऱ्यावरच चालले पाहिजेत. आपले गोटे ना पशुखाद्यावर चालले पाहिजेत ना औषधावर चालले पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही चाऱ्यावर तुमचे गोटे चालणार नाहीत सफेद चाऱ्यावर तोपर्यंत मग तुमचे पैसे खर्च होत जाणार. तुम्हाला दिसेल पशुखाद्यवाल्या मोठा झालेला दिसेल विकणारा आणि औषध कंपन्या मोठ्या झालेल्या दिसतील, पण तुम्ही कधीच मोठे झालेले दिसणार नाही. त्यासाठी तुम्ही चांगला सकस चारा आणि साधं सोपा सगळीकडे बघतोय आपण, सगळीकडे ऐकाय भेटते, पण शेतकऱ्याला का लक्षात येत नाही ते कळत नाही. निसर्गाचा नियमही आहे, जसं इंधन तशी ऊर्जा. साधं सोपं तुमचं जसं ते गायींचं इंधन आहे आणि तुमचं जर सकस नसेल, जर तुम्ही ऊस वाडे कुठे गिन्नी गोल हाती गवत ह्याच्यावर जर करणार असला तर त्या दुधात गुणवत्ता येणार नाही, क्वालिटी येणार नाही, क्वांटिटी मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही चाऱ्याकडे पाहिजे सगळ्यात महत्वाचं. आणि जी सगळ्यात हातातली गोष्ट आहे तुमच्या माझ्या हातातली काही गोष्ट आहे तर चारा म्हणजे पशुखाद्य हे नंतरच्या गोष्टी आहेत, पण जे सकस आहे ते तरी सकस बनवा. कारण गोट्यातला 70% पार्ट माझ्या मते 70% पार्ट हा चारा आहे. म्हणजे तुम्हाला मॅजिक जे बदल घडून आणणार आहे तो पार्ट आहे चारा 70%. राहिलेला 25% पार्ट आहे तो जर फिडिंगचा फक्त प्रमाण आपण विचार केला तर म्हणजे चारा आणि 25% जो आहे तो पशुखाद्य, 5% तुमचं सप्लिमेंट काम करेल. बरोबर. मग फिडिंग मध्ये चाऱ्यामध्ये कोणकोणता आहे आपल्याकडे चारा? चाऱ्यामध्ये आता असं बघा, जर चाऱ्यात पिकाचं जर राजा म्हणलं जातं तर मका आहे. तर आपल्याला मका द्यावीच लागेल, त्याशिवाय आपल्याला दूध उत्पादन मिळणार नाही. कारण आपण अपेक्षा करतोय माझ्याकडे म्हणजे 20 लिटर जर गाई गोट्यात दूध देत असेल त्या शेतकऱ्यांची अपेक्षा 30 लिटरच्या शेतकऱ्यांना वाटते माझ्या गोट्यात 40 लिटर देऊ, 40 लिटर देणार वाटतं माझ्या गोट्यात 50 लिटर देऊ, 50 प्लस पाहू. मग आपल्याला चाऱ्यातही तितक्याच ह्यानं वर जावं लागेल. चाऱ्यात आता सध्या बघतोय आपण की लोक अपेक्षेच्या बाबतीत खूप पुढे चाललेत. म्हणजे अपेक्षेच्या बाबतीत समजा वरच्या दिशेने चाललेत, तर म्हणजे चाऱ्याची जी गुणवत्ता आहे त्याच्यात मात्र खालच्या दिशेने चालले. आता नेपियर 4G 5G हे जे नवीन व्हरायटी इकडे जास्त आकर्षित झाले का ते स्वस्तात पडतंय. पण एक सांगतो, यशाला शॉर्टकट कधीच नसतं. त्यामुळे तुम्ही शॉर्टकट म्हणून किंवा कमी वेळेत चारा उत्पादन होते, कमी जागेत होते म्हणून जर करायला जात असाल तर माझ्या मते ते खूप सोपीचं आहे. तुम्हाला चारा सकस बनवावंच लागेल. तसं तुम्हाला मका, कडवळ, मेथी घास, सुका चाऱ्यात तुम्ही मग जे आपल्या भागात जर सोयाबीन असेल, तुरीचं जे असते समजा दुसपटा तुमच्याकडे समजा कडबा असेल ज्वारीचा, असं सगळ्या याच्यावर. आणि साधं सोपं बघा, पंजाबला तर हे काहीच नाही, ज्वारी येत नाही, कडबा नसतो तिथं, हरभरा नाही, कुठं तिथं सोयाबीन नाही. फक्त गावाच्या काडावर जर ते 70 लिटर 80 लिटर दुधापर्यंत चालले तर मग आपण आपल्याला तर निसर्गाने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग आपण कुठं कमी पडतोय बघा. पंजाबला तर वर्षातून एकदाच मका घेतली जाते, तिथं कडवळही येत नाही, तिथं मेथी घासी येत नाही. मग इतक्या चाऱ्यावर आपल्यापेक्षा वातावरण तिथलं उलट 0 टेम्परेचर तर डायरेक्ट 42-44 टेम्परेचर इतक्या ह्याच्यात ते हा तफावत आहे. आपल्या तरी त्या मानानं बॅलन्सच आहे आपल्याकडे आणि चारा पिकाची वैविधता आहे आपल्याकडे, वेगवेगळेपणा आहे. चारा पिकही चांगले आहेत, फक्त आपली मानसिकता घेण्याच नाही. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं तसं की मॅनेजमेंट हा पहिला रोल आहे. तुमची मनाची तयारी आधी ठरवा की मला ह्या प्रकारेच धंदा करायचा. मी तो सुरुवात करताना धंदा असा केला होता की सगळ्या गोष्टी असेल तरच करायचं. बरं 2 गाई ठेवायची आपण, तेवढे 2 पण त्याला कुटी मशीन, मिल्किंग मशीन ह्या सगळ्या गोष्टी बसून घेतल्या. तर मॅट कुठलंच ठेवलं नव्हतं असं की मला तेवढेच लोक आले तर हसायचे, अरे इतकं तू केलं गाईच नाही गोट्यात. मी म्हणत नाही, हे सगळं केल्यानंतर गाई आणायचं असं. तर तसं प्रत्येकाचंच नाही तसं, पण जे तुम्ही आहे ना एक गाई कमी करा, त्या पैशातून तुम्ही जाळी बंडल आणा, तिथे मुक्त संचार ते करा. हळूहळू तुम्ही मुक्त संचार कर. पहिली पायरी तुम्हाला मुक्त संचारकडे यावं लागेल, आधुनिक व्यवसायाची. दुसरी पायरी तुम्ही मरघास ह्या गोष्टी कराव्या लागतील. मग तुम्हाला हळूहळू शिका. असं नाही की एकाची सगळ्या गोष्टी करणं शेतकऱ्याला नाही शक्य, ठीक आहे. पण हळूहळू तुमचं तशी मनाची तयारी ठेवा की 1% पाडा तुम्ही की पुढच्या 6 महिन्यात तुम्ही मुक्त संचार करणार, त्याच्या पुढच्या 6 महिन्याचं टार्गेट माझं आहे की चारा व्यवस्थापनात सक्षम होणार. अशा गोष्टी आहेत बऱ्याचशा की तसं टप्प्याटप्प्याने होणं पण शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. बरोबर.
तर खूप छान पद्धतीची आणि एक मित्रांनो एक वास्तव माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटते. तुमची एक मानसिकता पहिल्यांदा मित्रांनो तयारी पाहिजेत आपल्याला सगळ्या गोष्टीची करायची. त्याच वेळेस हा आपला जो गायपालन हा व्यवसाय आहे हा निश्चितच आपला सक्सेस होणार आहे.